कारवाईसाठी आणि एका बॉलने धाव दिली अजयने एक. फुल टॉस आहे. केपीचा शॉट हवेत आहे, भरपूर उंच आणि तितकाच लांब देखील. टोकला केपीने सिक्सर. कॉन्फिडेन्शियल बॅटिंग करतो केपी. केपीने जी कॅच पकडली ना बॉलिंग करत असताना, ती कॅच मध्ये कुणालची, तिथे सामना खरं तर केपीने आपल्या बाजूने खेचला. आणि केपीचा हा शॉट धावा देऊन जाईल 6. 2 बॉलमध्ये धावसंख्या मात्र 7. या मैदानावरती 4-4 ओव्हरमध्ये 92 धावा सुद्धा झालेले आहेत. आणि विकेट थोडी स्लो आहे या स्पर्धेसाठी, त्यामुळे सहसा चेस करणं तितकंसं सोपं नाही आहे. गोलंदाज तयार. केपीचा हा शॉट बॅटची कडा आणि विकेट यष्टावरती चेंडू आला. फलंदाज होईल इथून बाद. पहिली विकेट राजमुद्रा खरवाईची आणि संघ जिंकला तर पिंपलोली टीमच्या विरोधात त्यानंतरची मॅच केली. दीनानाथ पाटील, सुमित वसावा, गणेश पेमारे, कॅप्टन सूरज, भारत यांचा पिंपलोली संघ यानंतर इन ॲक्शन विनिंग टीमच्या सोबत. धावसंख्या 3 बॉलमध्ये 7. केपीचा खरं तर हा चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि यष्ट्यांवरती आला. असाच विराट कोहली बाद झाला होता वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. फार दुःख झालं होतं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. त्यानंतर अशा स्लो गेम पॉलिसीने भारतीय संघ वर्ल्ड कपची फायनल हरला. नवीन फलंदाज अंकुर, ज्याने 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात राजमुद्रा खरवाईसाठी. आता त्या धावा वसूल करायच्यात अंकुरला, कारण लक्ष 40 आहे आणि करायच्यात अजून जिंकण्यासाठी 33 धावा येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. सामना सोपा आहे, धावा फक्त 12 जास्त आहे चेंडूपेक्षा. जय मानाई बाणगाव संघाला सामना जिंकायचा आहे तर पहिले 4 फलंदाज राजमुद्रा खरवाईचे त्यांना बाद करावे लागतील. पहिले 4 फलंदाज राहिले तर सामना ते जिंकून घेऊन जातील, अशी बॅटिंग आहे राजमुद्रा खरवाईची. केपी बाद झालाय. जीवनच्या साथीला अंकुर उतरला आणि सामना करतो अजय या बॉलरचा. अजयचा चेंडू बॅट ग्राउंड होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला. डॉट बॉल आला. 4 बॉल धावा मात्र 7. पहिली सिंगल षटकार विकेट आली आणि त्यानंतरचा डॉट बॉल. 4 बॉलमध्ये धावा 7. राजमुद्रा खरवाई पहिल्यांदा फर्स्ट टाइम कोहलीच्या मैदानावरती आलाय. 5वा बॉल पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि तिथे विकेट. झटका देखील तितकाच मोठा आहे फलंदाज अंकुरच्या स्वरूपात. पहिला केपी, त्यानंतर अंकुर, 2 विकेट. 5 बॉल धावा 7. नवीन फलंदाज राजमुद्रा खरवाईचा नवीन फलंदाज तुषार, अर्थात टीमचा लाडका भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. जय मानाई मानगाव टीमच्या अजय या बॉलर्सने 3ही चेंडू डॉट काढत 2 विकेट, त्याही महत्वाच्या विकेट त्यांनी कमावल्यात. पाच बॉल फक्त 7 धावा. आज हवा मात्र चांगली आहे, त्यामुळे खेळाडूंना तितकंसं ऊन जाणवणार नाही. आणि जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीचं भव्य दिव्य आयोजन. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला कूलर या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. बेस्ट बॅटरसाठी 4,000 रुपये किमतीची बॅट तुम्हाला देण्यात येईल आणि बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक सर्वच्या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून मन जिंकून घेणार या ट्रॉफीज. चांगला चेंडू अजयचा. एका धावेचा कॉल आहे. थोडी खराब फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा राजमुद्रा खरवाईने. रन इथून कंप्लीट केली, ती मात्र 1 ओव्हर इथून संपली आहे ती पहिली. धावा झाल्यात राजमुद्रा खरवाईच्या 8 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 32. 18 बॉल आणि 32 धावांची गरज. चला विदाऊट लॉस ऑफ टाइम जय मानाई मानगाव आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, कारण 15 मिनिटात जर आपली इनिंग कंप्लीट इनिंगच्या 3 ओव्हर झाले नाहीत मग एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आज फायनल डे आणि 9 मॅचेस आहेत, त्यामुळे आपल्यासाठी या कडक सूचना आहेत. कारण फायनलच्या दिवशी 9 मॅच आहेत, त्याही महत्त्वाच्या मॅचेस असतात. सेमीफायनल, फायनल, क्वालिफाय आणि वाजले दुपारचे 12. म्हणजे 12 वाजलेत आणि अजून इथून मॅच कव्हर करायचे आपल्याला 7 आणि बक्षीस समारंभ देखील करायचा. म्हणजे 8 मॅचचा टायमिंग 12 नंतर 6 पर्यंत करायचा आहे. जय गावदेव नेवाळीचे सर्व कमिटी मेंबर्स 4 दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या मैदानावरती स्पर्धा कव्हर करतात. नरेश दुर्गे, प्रमोद भागीत, प्रेम दुर्गे, सागर दुर्गे आणि बरेच अन्य त्यांचे सहकारी. नावं घ्यायला गेलं तर फार मोठी लिस्ट आहे. रोहित शिनारे, मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, रोशन दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत भागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे, विकी शिनारे, महेश भागीत, लोकेश दुर्गे, दशरथ दुर्गे, समाधान शिनारे, सुनील टोमरे, चिंतामणी दुर्गे, उत्तम दुर्गे, दीपक दुर्गे आणि इथून मॅचचा
दुसऱ्या ओव्हरचा खेळ झालाय सुरू. 1 रन आली. शॉट सिलेक्शन थोडं चुकीचं होतं आणि थोडा नाराज होता फलंदाज स्वतःच्या शॉट सिलेक्शन वरती. गोलंदाजीसाठी आलाय तर मात्र जय माने मानगाव संघाचा हा ओव्हर नंबर 2 मध्ये बबलू बॉलिंग मार्क वरती आलाय. दीपक अर्थात बबलू या नावाने तो प्रसिद्ध आहे. टोपण नाव ही खेळाडूंची ओळख असते आणि दीपक बॉलिंग मार्क वरती आला आणि 31 धावा 17 बॉल मध्ये त्यांना वाचवायच्या आहेत. राजमुद्रा खरवई या संघाला इथून जिंकायचं आहे तर जीवनला एका बाजूने फटके खेळावे लागणार आहेत. समोरच्या गोलंदाजावरती जीवनचा शॉट कव्हरला भेदत चेंडू सीमा पार. कडक शॉट होता जीवनचा. धावा मिती 4 चौकार. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत धावसंख्या 13. करायचा धावा अजूनही जिंकण्यासाठी 27. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे राजमुद्रा खरवईला. फर्स्ट टाइम या मैदानावरती हा संघ पोहोचलाय आणि फर्स्ट टाइम फर्स्ट मॅच जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलाय. आणि समोर येतो मात्र दीपक माने मानगावकडून. शॉट इथून फसला होता. कॅच इथून ड्रॉप झाली. कॅच कॅरी करता आली नाही. मागे सहज कॅच होती. 1 रन मिळाली. कॅच विन द मॅच. सोडली कॅच आणि जीवनची विकेट. राजमुद्रा खरवईचा जीवन या सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो असा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची कॅच सोडल्यानंतरची चुकी जय माने मानगाव संघाला येणाऱ्या काही चेंडूमध्ये महागात पडेल का की नाही हे आपल्याला दिसेलच. आणि एका रनने धावसंख्या धावा फलकावरती आली ती मात्र 14. 3 बॉल 14 धावा. गॅप दिलाय आणि गॅप मध्ये चेंडू ढकलला देखील पण फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1च रन. भाऊ खरं तर मनामध्ये फार विचार करतोय. शॉट त्याचे दोन्ही चुकीचे ठरलेत. दोन्ही चेंडूवरती सिंगल आली आहे तुषारच्या बॅटमधून. धावा पोचल्यात तर आतापर्यंत धावा फलकावरती 15. जिंकण्यासाठी पाहिजे धावा अजूनही 14 चेंडूमध्ये 25. चला राजमुद्रा खरवईचे खेळाडू साऊंडच्या बाजूला राहू नका. वायर आहेत झटका लागू शकतो. विशाल आपण आतमध्ये बसा. ऊन भरपूर आहे. फटका चांगला आहे जीवनच्या बॅटमधून पण तिथे देखील फक्त चुकीची फिल्डिंग झाली. मिसफिल्ड झाली सुधीर कडून आणि एका रनने धावा मात्र धावा फलकावरती आहेत त्या मात्र 16. नाराजी आहे खरं तर डगआउट मध्ये कारण चांगले चेंडू मिस केले ते तुषारने आणि भाऊ कडून अशी बॅटिंग होणं या अपेक्षित नाहीये टीमला. 16 धावा झाल्यात आणि 1 बॉल आता गोलंदाज दीपक या ओव्हर नंबर 2 मधला. शांत बॅटिंग सुरू आहे. समोर येतो मात्र तुषार आणि भाऊच्या बॅटमधून. भाऊने दिलाय शॉट आणि दिलाय धक्का. भाऊचा धक्का आला तर राजमुद्रा खरवईसाठी. राजेंद्रने कॅच कॅरी केली आणि फलंदाज तुषार अर्थात भाऊ इथून बाद. गेला पाण्याच्या बॉटल गेलेल्या आहेत. आयोजकांच्या वतीनेच कमिटी मेंबर्स पैकी एक गेलेला आहे आणि धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये 16. 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत राजमुद्रा खरवईला 24. 2 ओव्हर आणि 24 धावांची गरज आहे. साहिल हा नवीन फलंदाज. तुषारचा हा शॉट चांगला होता. राजेंद्रची हाईट असल्या कारणाने कॅच त्यांनी सहज पकडली आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 24 धावांची. मंचावरती आपण पाहतोय पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय नेरळ गावचे माजी क्रिकेटर आणि प्रतिष्ठित नागरिक दत्ता चंचल साहेब मंचावरती उपस्थित आहेत. कोळवली गावाचे सन्माननीय आदरणीय अर्जुन तांबोली बाबा या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर चोरावळे गावचे आदरणीय जयवंत धुळे दादा या मंचावरती उपस्थित आहेत. आंबोट गावचे सचिन मसने दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन दादा मंचावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि गरज आहे 12 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची. राजमुद्रा खरवईचा जीवन आता टीमला जे टार्गेट आहे 12-24 तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. फक्त जीवनची बॅट आता टीमला विजय मिळवून देऊ शकते आणि तोच जीवन आता स्ट्रायकर एंडलाय. नवीन फलंदाज साहिल उतरलाय पण बॉलिंग साठी जय माने मानगाव टीम कडून आलाय कुणाल. त्याने 19 धावा केले होते तो कुणाल बॉलिंग वरती आलाय. जय गावदेव नेवाळी टीमचे व्हॉलेंटियर चांगली कामगिरी करतायत. खरं तर 4 दिवस कमिटी मेंबरच्या जेवणाची व्यवस्था कुमार धुळे यांनी 4 दिवस कमिटी मेंबरच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांचं मनापासून आभार.
त्याचबरोबर हे क्रीडांगण ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं ते संजय दादा तांबोली, कार्यसम्राट सरपंच वाकस ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ कोयली यांचं देखील मनापासून आभार. चेंडू या स्पर्धेसाठी पुरवले ते आतिश भोईर यांचं मनापासून आभार. जाऊया कुणालची ओव्हर सुरू झाली 12-24. पहिला शॉट जीवनचा, गलीमधून चेंडू काढलाय, बॉल अडेल की नाही, अडेल की नाही, बाउंड्री लाईनच्या पार पोहोचलाय चौकार. हातात होता चेंडू, खरं तर खेळाडूच्या शरीराला स्पर्श करून चेंडू पुढे गेला. आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. सामना आता मानाई मानगाव विरुद्ध खरवई, पण एकटा लढतोय तो जीवन, वन मॅन आर्मी सारखा लढतोय. 11 बॉल 20 ची गरज आहे. भरपूर अपेक्षा आहेत, एक्सपेक्ट करतोय राजमुद्रा खरवई संघ जीवन कडून. कुणालचा चेंडू, जीवनचा फटका ऑन साइडला, खेळाडू दूर आहेत. राजेंद्र भरदा वेगाने धावले, बॉल पर्यंत पोहोचलाय राजेंद्र. फिल्डिंग मध्ये स्किल बघा, राजेंद्र मागे थांबला नाही, चेंडूची वाट त्याने बघितली नाही, तर चेंडू पर्यंत तो पोहोचला आणि एका रनने स्ट्राईक रोटेट झाले. आणि न्यू बॅटर साहिल, 10 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे, इथून मात्र 19. ज्या धावा गोलंदाज कुणालने केल्या मानाई मानगावसाठी, त्याच धावा राजमुद्रा खरवईला 10 बॉल मध्ये इथून कंप्लीट करायच्या. गोलंदाज तयार, चांगला बॉल कुणाल कडून, डॉट बॉल साहिल कडून. जीवन आता थोडा सल्ला मसलत देतोय, कारण त्याला माहिती आहे की सामन्यामधील एक एक डॉट बॉल आपलं प्रेशर वाढवणार आहे, कारण 9 चेंडू आणि सामना आहे तो मात्र 19 धावांचा. जीवन आणि साहिल शांत खेळाडू राजमुद्रा खरवईचे, डोक्यावरती बर्फ ठेवून आताच्या दुनियेत जगावं लागतं तसे खेळाडू आहेत. डगआउट मध्ये आपण शांत बसा. 9 बॉल धावा पाहिजे 19. फटका आलाय साहिलचा ऑन साइडला, राजेंद्र बॉल पर्यंत पोहोचलाय. काय रनिंग आहे राजेंद्रची, खरं तर हा अनुभवी खेळाडू आहे जय मानाई मानगावचा. आणि एका रनने आता 8 बॉल आणि धावा पाहिजेत 18. सामना अजूनही दोन्ही बाजूने आणि 18 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर सामना जिंकेल राजमुद्रा खरवई. 8 बॉल आहेत, 18 ची गरज आहे आणि जीवन मध्ये ती कॅपॅसिटी आहे. कुणालचा बॉल समोर ठेवलाय, कुणालने बॅट पासून थोडासा दूर होता. जीवनला 1 बॉल आता या ओव्हर मधला शिल्लक आहे, गरज आहे 7 बॉल मध्ये 18 ची. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती ही मॅच तुम्ही लाईव्ह बघू शकता. गोलंदाज तयार, जीवनचा शॉट भरपूर उंच गेलाय, कॅच घेण्यासाठी खेळाडू, कॅच इथून ड्रॉप, कॅच इथून ड्रॉप. 1 रन आली आणि धावा इथून ओव्हर कंप्लीट झाली. धावा संख्या राजमुद्रा खरवईची 23 आणि एका ओव्हर मध्ये धावा जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. जय मानाई मानगाव टीमने 2 चुका केल्या या ओव्हर मध्ये. एक तर जीवनची कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर चौकार देखील खर्च केला. त्यामुळे आता 1 ओव्हर आणि 17 ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. पिंपलोलीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, सूरज आपण स्टेजच्या दिशेने येऊन थांबा. 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे इथून लगेचच सेकंड राऊंडच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. 6 बॉल 17 ची गरज आहे. टीम मीटिंग कंप्लीट करा, एका बॉलरचं सिलेक्शन करा आणि बॉलिंगसाठी आपण सुरुवात करा. चला, जीवन स्ट्राईक वरती आलाय, शांत आहे, शांत आहे जीवन. काहीतरी माइंड आहे, माइंड आणि माइंड गेमने तो आता 17 धावा करण्यासाठी एफर्ट्स लावतोय. सहा बॉल 17 धावांची गरज. सुधीर आलाय बॉलिंग मार्क वरती. जीवन राजमुद्रा खरवई टीमचा मॅच विनर प्लेयर पुन्हा आपल्या टीम साठी तो मॅच विनिंग परफॉर्मन्स करेल का. पहिलाच बॉल, जीवनचा शॉट, शॉट ऑफ द मॅच, स्टँड अँड डिलिव्हर ऑफ साइड रीजन मध्ये स्वीपर मध्ये ठोकलाय जीवनने षटकार. हा कॉन्फिडन्स आहे जीवनचा आणि मैदानाच्या आतमध्ये हाय कॉन्फिडन्सने सुधीर वरती चढवलेला हा षटकार. कॅच ड्रॉप केली जीवनची लास्ट बॉल वरती आणि त्यानंतर तो जीवन आता महाग ठरतोय जय मानाई मानगाव टीमला. 5 चेंडू आणि धावा पाहिजेत कंपल्सरी 11.
5 बॉल 11. या शॉटने मात्र जीवनने मॅच राजमुद्रा खरवई देखील जिंकू शकतो हा विश्वास दिलाय, पण त्या विश्वासाला तोडण्यासाठी गोलंदाज सुधीर जय मानाई मानगाव टीमचा आपल्या टीमला देखील विजय मिळवून देण्यासाठी चांगले चेंडू त्याला टाकावे लागणार आहेत. 5 चेंडू कंपल्सरी 11 पाहिजेत. पुन्हा शॉट जीवनचा करा राजा वाप. कॅच ड्रॉप नंतर लगातार ठोकलाय षटकार नंबर 2. खर तर डगआउट शांत राहिलं म्हणून जीवनची बॅटिंग भारी होतीये. 3 बॉल वरती ज्या चुका मागच्या ओव्हर मध्ये झाल्यात त्या आता माग ठरतायत, कारण 4 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची. 4 चेंडू आणि कंपल्सरी 5. जीवन हा ऑन साइडच नाही तर ऑफ साइड खेळणारा देखील बॅटर आहे. 4 बॉल 5. हा चेंडू सुधीरचा अपील होती आणि बॉल मात्र डॉट. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना जबरदस्त रंगतदार बनवलाय तो जीवनच्या 2 षटकारांनी. 3 बॉल 5. सुधीरचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. 3 मध्ये पाहिजे धावा आता 4. जय मानाई मानगाव टीमचा सुधीर जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 4. जीवनचा शॉट, मॅच विनिंग शॉट. सामना जिंकला राजमुद्रा खरवईने आणि जिंकलाय राजमुद्रा खरवई. सामन्याचा हिरो ठरला, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीराचा मानकरी ठरलाय राजमुद्रा खरवईचा. मॅच जिंकून देणारा जीवन. टाळ होऊन जाऊ द्या जीवनसाठी. 3 षटकारांनी सामना त्याने फिनिश केला आणि मी दत्ता चंचे साहेबांना विनंती करेल की जीवनला आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी. क्लासिकल बॅटिंग केली, 3ही शॉट. पहिला षटकार जबरदस्त होता, दुसराही तितकाच भारी आणि तिसरा तर लय भारी. आणि जीवनला आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी दत्ता चंचे साहेबांच्या हस्ते देऊया. जीवन या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मानगावचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. जीवन आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी या. मॅच विनिंग बॅटिंग परफॉर्मन्स राहिलं जीवनचा आणि ठरला या विजयाचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच ने 31 धावांची मॅच विनिंग खेळी केली. 12 चेंडू मध्ये 31 धावा. कॉंग्रॅच्युलेशन जीवन. चला राजमुद्रा खरवईचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. राजमुद्रा खरवई टीम कॅप्टन टॉस साठी या आणि पिंपलोलीचे कॅप्टन दत्ता चंचे साहेबांना विनंती करेल साहेब आपण टॉस करावा. 3 ओव्हरची आता मॅच असेल. 3 ओव्हरचीच मॅच असेल. पिंपलोली आणि शेळू संघ, विठ्ठल रखमाई शेळू संघ पोहोचलेला आहे.